ग्रंथांसाठी राजगृह बांधणारा एकमेव महामानव म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज त्याच महामानवाचा विचार वारसा, त्याच संत गाडगे बाबांचा प्रबोधनाचा वसा घेऊन या ठिकाणी भीमराव लोंढे मार्गक्रमण करत आहेत। मी तमाम उपस्थितांच्या वतीनं मी पुन्हा एकदा भीमराव लोंढे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे एक सच्चा दोस्त अर्थात संत गाडगे बाबा, या पुस्तकाचं विमोचन, या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अर्थात जे या कार्यक्रमाला प्रमुख बोलण्यासाठी मी शब्द ज्यावेळेस व्यक्त करण्यासाठी कुठले शब्द व्यक्त करावे यावेळेस आठवतो त्यावेळेस काही गोष्टी काही ओळी मला आठवतात। त्याच्या कुछ लोग ऐसे होते हैं, कुछ लोग ऐसे होते हैं जो साँचे में ढल जाते हैं, कुछ लोग ऐसे होते हैं जो साँचे में ढल जाते हैं, लेकिन कुछ लोग ऐसे होते हैं जो साँचा ही बदल देते हैं। गाडगे महाराजांच्या विषयी लेखन करणारे आतापर्यंत जवळजवळ 100च्या वर लेखक आहेत आणि तरीही गाडगे बाबांच्या संदर्भात आपण लेखन करायला कमी पडलं असं मी म्हणतो। कारण गाडगे बाबांचं कार्य अगदी गौतम बुद्धांच्या कार्यासमान आहे। या ठिकाणी माझे बुद्धिस्ट मित्र आहेत, त्यांना एखाद्या गाडगे बाबांशी तुलना करताना केल्याबरोबर गौतम बुद्धांशी गाडगे बाबांशी तुलना केल्याबरोबर थोडंसं वाटेल, पण गौतम बुद्धांचे विचार तरी शेवटी काय आहे? अत दीप भव, तुम्ही तुमच्या मार्गातील दिवा आहात, तुम्हीच तुमचा मार्ग तयार करणारे आहात। याचा अर्थ असा की मी म्हणतोय म्हणून मोठे व्हा, मी म्हणतोय तेच करा किंवा कुठल्या धर्मग्रंथात आहे म्हणूनच स्वीकारा असं नाही। तुम्हाला पटलं तर स्वीकारा आणि पुढे मांडा आणि त्याप्रमाणे आचरण कराल तर अत दीप भव याप्रमाणे तुम्हाला तुमचा मार्ग दिसेल आणि तुम्ही गुरुपेक्षा शिष्य मोठा झाल्याचा अनुभव घ्या। जर असं असेल तर आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही, गुरुलाही वाईट वाटायचं कारण नाही, शिष्य मोठा झाला। त्यामुळं गौतम बुद्धांचं जर संपूर्ण तर एकाच विचाराची दोन माणसं वेगवेगळ्या काळामध्ये जन्माला आलेली मला दिसून येतात। गाडगे बाबा आणि गौतम बुद्ध यांच्यामध्ये जर काय फरक वाटला असेल तर एक होता शूद्र परीट समाजातला व्यक्ती तर दुसरा होता क्षत्रिय एका राजाचा मुलगा युवराज। एवढा फरक सोडला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या दोघांचं कार्य एक समान मला दिसतं। गाडगे बाबांचा जन्मानंतर बरोबर 29व्या वर्षी गृहत्याग करतात आणि बरोबर 29 वर्षानं महामानव गौतम बुद्ध सुद्धा गृहत्याग करतात। त्यानंतर गाडगे बाबांचं आयुष्य 80 वर्षाचं, गाडगे बाबांना आयुष्य 80 वर्षाचं लाभलं आणि गौतम बुद्धांना सुद्धा 80 वर्षाचंच आयुष्य लाभलं। दोघांच्या पत्नी, गौतम बुद्धांच्या पत्नी यशोधरा यांनी आयुष्यभर आपल्या पतीला साथ दिली आणि गाडगे बाबांची पत्नी कुंताबाई तिनं सुद्धा आयुष्यभर आपल्या पतीला साथ दिली। किती योगायोग आहे। दोघांनी मानवतेसाठी, दोघांनी मानवी सुखासाठी आयुष्य वेचलं आणि ह्याच्यात जर तुम्हाला एकसारखेपणा दिसत नसेल तर गाडगे बाबा तुम्हाला कळलेच नाही किंवा गाडगे बाबा मला कळलेच नाही असे म्हणेल। एवढा महान व्यक्ती अगदी लहानपणी मी शाळेत 7वीत असताना आचार्य आत्र्यांचा पाठ वाचला होता। त्याच्यामध्ये सडेतोडपणे देव आणि दगड ह्याच्यामध्ये भेद न करणारे गाडगे बाबा ज्यावेळेस असले त्याच वेळेस मनामध्ये ते घर करून राहिले। नंतरच्या काळात ज्यावेळी गाडगे महाराजांचं पुस्तक मला दिसलं की मी वेचत गेलो, त्यांचे विचार वेचत गेलो। एक लहानपणी जो पिंड म्हणायचा ना तो पिंड त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तयार झाला होता।
आणि नंतरच्या काळामध्ये शिक्षक म्हणून ज्यावेळेस मी सर्व्हिसला लागलो त्यावेळेस हे विचार गाडगेबाबांचे विचार भले कुणाला नाही कळले तर लहान मुलांना कळावेत असं वाटलं. आणि तुम्हाला हे सांगताना अगदी अतिशयोक्ती वाटेल, मी वर्षभर जर गाडगेबाबांचं चरित्र परिपाठामध्ये सांगत गेलो. परिपाठ असतो एक 25 मिनिटाचा, 30 मिनिटाचा, 35 मिनिटाचा. यामध्ये 5 मिनिटं बोधकथा गाडगेबाबांच्या जीवनावर सांगायची आणि त्याचा आदर्श पण घालून दिला. एक कर्मवीर भाऊराव आणि बाबासाहेब हे दोघं त्यांचे अत्यंत जीवकंठ मित्र होते. तर त्यांनी आता 2 उदाहरणं दिलीच त्यांनी की कर्मवीर भाऊरावांचा गाडगेबाबा जे कॉलेज आहे कराडमधलं त्याकरता जी ते देणगी दिली किंवा कर्मवीरांचं जे कार्य होतं त्यामध्ये ते पाठीशी प्रत्येक वेळी पाठीशी राहिलेले आहे. तसंच बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपलं प्राणत्याग केलेलं आहे, अन्न पाणी सोडून. हे पण बाबाची एका वक्त्यांनी सांगितलेलंच आहे. दुसरं या दृष्टीने त्यांनी कशी दोस्ती निभावावी हे सांगितलेलं आहे, आदर्श काढून दिलेलं आहे. त्यांचं जे आदर्श जीवन आहे ते आपण एक त्यांच्याशी जवळ, दुसरा उद्देश असा की एक आदर्श जीवन आपण त्यांच्याशी जवळीक साधून एक दोस्त म्हणून जगून न की महामानव होते असं न, आणि त्यांना देवाला ठेवायचं आपण कसंही वागायचं या दृष्टीने. नाही तर एक दोस्त आपला कसा वागतो तो जवळचा तस त्या पद्धतीने आपण वागावं, हा आदर्श घ्यावा या अशा उद्देशाने नाव दिलेलं आहे. लेखन त्या दृष्टीने त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये आणखीन एक उदाहरण देतो मी, 1-2 उदाहरण देतो पुस्तक का वाचावं यासाठी. तर याच्यामध्ये एक सांगतो की आत्ता जे तुम्ही साधू वगैरे बघा, आसन बघा, हे बघा, कोट्यवधीचे मठ आणि हे ते करतात आणि आपल्या मुलांची प्रॉपर्ट्या करून ठेवतात, 7-7 पिढ्यांची सोय करून ठेवतात. बाबा हे गाडगे बाबांनी त्यांची पत्नी आणि आई त्यांच्या ह्याच्या समोर एका झोपडी बांधून राहत होते. आपल्या प्रॉपर्टीतला खर्च त्यांना देत ते लाकडं फोडा आणि तुम्ही तुमचं जीवन कार्य चालवा अशा रीतीने त्यांच्याकडे आदर्श घेऊन. जसं की महात्मा गांधींनी त्यांच्या बहिणीला भांडी घासत होती तर तिलाही काही सामाजिक याच्यातून फंडातून पैसा दिला नव्हता. हे समाजाचा पैसा आहे ही जाणीव असली म्हणून मोठे असतात हे लोक. दुसरी घटना अशी की लेखकांनी तुलना केली मानवांची बुद्धांची. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, मानवांची तुलना तशी करायची नसते. मानव प्रत्येकाचं कार्य त्याच्या आपापल्या जागी श्रेष्ठ असतं. एक त्यांच्याप्रमाणे आदर्श पुढच्या पिढीतला मानव घडत असतो. तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, मी काय त्या वादात पडणार नाही. परंतु मला जे वाटलं तुम्ही सांगितलं. आणि ह्या पुस्तकात अशा सुरज गोष्टी तर दिलेल्या आहेत, पण त्यांचं चरित्र जीवन कसं त्यांनी सावकारामध्ये कसा लढा दिला. त्या काळात जी सावकारी चालत होती अजून विदर्भात प्रचंड सावकारी आहे, जमिनी बळकावल्या जातात, तेव्हा शेतकरी आत्महत्या करतात, त्या सावकारीचा पण भाव आहे. तर ह्याच्यावर पण त्यांनी जे लढा दिला अशा अनेक घटना आहेत की तुम्ही वाचावं असं तुम्हाला वाटेल. आणि पुढं त्यांच्या सामाजिक कार्यात 2 सेक्शन आहे. पहिल्या सेक्शनमध्ये त्यांचं चरित्र आहे आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये त्यांचं सामाजिक कार्य आहे. आपण सर्व उपस्थित राहिला आनंद होईल. आणि म्हणून खरं तर हा कार्यक्रम सोनटक्के सर किंवा हजारे मॅडम ह्या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम होतोय, त्याचा मला खूप आनंद होतो. आलेल्या भजन कीर्तनाचा जो कार्यक्रम पाहिला, अनुभवला, त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या असं मी आग्रह करेन. कारण भजन आणि कीर्तनातून खूप प्रबोधन गाडगे बाबांनी केलेलं आहे. गाडगे बाबांचं जे प्रबोधन होतं ते भजन आणि कीर्तनातून होतं आणि ते प्रभावी वराडी भाषेत होतं. आजपर्यंतचे कितीही विचारवंत दिग्गज कितीही सुंदर अलंकारिक भाषेमध्ये जरी बोललं तरी लोकांच्या काळजाला ते भिडत नाही. परंतु संत गाडगे बाबांची वराडी ग्रामीण भाषा काळजाला थेट भिडते आणि म्हणून लोकांच्या मध्ये खऱ्या अर्थानं प्रबोधन संत गाडगे बाबांनी केलेलं आहे. आज जो काय महाराष्ट्र जी काय प्रगती दिसते ती कोणत्या पक्षानं किंवा कोणत्या नेत्यानं केलेली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असते
किंवा फुले शाहू आंबेडकरांचा विचार असेल, संतांची कर्मभूमी मानली जाते, संतांच्या विचारातून हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे, ही खरी प्रगती आहे. आणि त्यामध्ये अग्रगण्य नाव घ्यायचं म्हटलं तर गाडगे बाबांचं घ्यावं लागेल. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हटलं की साहजिकच संतांच्या विचारधारेवरती कार्य करणारी ही समिती आहे. आणि अग्रगण्यानं नाव जे येतं ते संत गाडगे बाबांचं येतं, कारण अख्खी अंधश्रद्धा निर्मूलन समिती संत गाडगे बाबांच्या विचारधारेवरतीच कार्यरत आहे, हे मला सांगायला अभिमान वाटतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून संत गाडगे बाबा आगळे वेगळे आहेत. आजचे डॉक्टर, प्राध्यापक, वकील, इंजिनियर कित्येक विचारवंतांना वैज्ञानिक दृष्टिकोन कळला नाही, कळतही नाही, उमजतही नाही आणि प्रत्यक्ष कृतीही होत नाही. पण मात्र संत गाडगे बाबा एक अडाणी माणसामध्ये इतका प्रचंड वैज्ञानिक दृष्टिकोन होता की त्याचा आजही सर्वांना तुम्हा मला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कितीही मोठा कार्यक्रम असो, मागच्या वर्षी मी स्वतः सातारमध्ये राष्ट्रीय विज्ञान परिषद आयोजित केलेली होती आणि त्या सभागृहामध्ये स्टेजवरती प्रामुख्यानं अग्रगण्यानं एकच फोटो होता, तो संत गाडगे बाबांचा. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, कृतीशील जगणं, प्रत्यक्ष जगणं आणि तो लोकांना देणं आणि प्रत्येकाला स्वतःच्या धाडावरती स्वतःच डोकं असलं पाहिजे, ते विचारांनी विवेकी असलं पाहिजे, असा हा अज्ञानी अडाणी माणूस वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हा आम्हाला देते. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच गाडगे बाबा जर समजून घ्यायचे असतील तर किमान कमीत कमी 1-1.5 तास पाहिजे आणि निवांत असा पाहिजे, पोटामध्ये अन्न पाहिजे. मी पुन्हा कधीतरी येईन आणि मग गाडगे बाबा काय आहेत, कसे महान होते किंवा नेमकं त्यांनी काय कार्य केलं ते नंतर निवांत आपण व्यवस्थित समजून घेऊया. यांना विनंती करेन की हे पुस्तक आवर्जून वाचन करावं. याचं कारण असं की आजपर्यंत संत गाडगे बाबांच्या वरती अत्यंत दिग्गजांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये रातू भगत असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, प्र.के. अत्रे असतील, इतक्या दिग्गज लोकांनी यांच्यावरती पुस्तकं लिहिलेली आहेत, मोठे संदर्भ ग्रंथ आहेत. तरी सुद्धा त्यांच्यावरती पुनर्मांडणी करण्याचं धाडस माझे मित्र लोंढे सरांनी केलेलं आहे. मी धाडस असा शब्द वापरतोय कारण एवढ्या महान व्यक्तीवरती लिहिणं ही साधी गोष्ट नाही. आणि सरांनी महाराष्ट्रातले जेवढे लेखक आहेत, अगदी अत्रेंच्या पासून, रातू भगतापासून ते अगदी प्रबोधनकार ठाकरेंच्या पर्यंत सर्व लेखकांची पुस्तकं स्वतः वाचन केली, त्याच्यावरती चिंतन मनन केलं आणि पुन्हा पुनर्मांडणी खऱ्या अर्थानं त्यांनी करण्याचं धाडस केलेलं आहे. आणि वेगवेगळे संदर्भ तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. माझंही प्रचंड वाचन आहे, तरी सुद्धा मला काही एक वेगळे संदर्भ मिळाले. त्यामधला एक छोटासा प्रसंग मी या ठिकाणी सांगतो. तो असा की आपलं कोयना धरण जे आहे, कोयना धरण, त्या कोयना धरणाचं ज्यावेळेला उद्घाटन करण्यासाठी खुद्द पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आलेले होते, यशवंतराव चव्हाण होते, मोरारजी देसाई होते. इतके दिग्गज मान्यवर असताना सुद्धा या कोयना माईची ओटी भरण्याचा जो कार्यक्रम आहे, उद्घाटनामधला सर्वात महत्वाचा कार्यक्रम हा कोणाच्या हस्ते करायचा, तर या महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती या सर्वांना आठवली, ते म्हणजे आपले डेगूजी संत गाडगे बाबा. संत गाडगे बाबांच्या हस्ते की जी कोयना आज कित्येकांना 2 वेळची भाकरी देते. आपण पाण्यावरती जगतो, अन्नधान्य पाण्यावरती असतं, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. असं हे कोयना माई किंवा जे धरण आहे की जे अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राला वाचवते, अख्ख्या महाराष्ट्राला जी वीज दिली जाते त्याची पायाभरणी किंवा ओटी भरण्याचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संत गाडगे बाबांच्या कृतीशील हस्ते झालेला आहे. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या पद्धतीचे आगळे वेगळे संदर्भ संशोधनात्मक या लेखकाने याच्यामध्ये मांडणी केलेले आहे.
आज इथे संपन्न होतोय. या कामी सर्व समाज बांधव आवर्जून वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व समाज बांधवांचा देखील संस्थेच्या वतीने मी आभार मानतो. त्याचबरोबर इतर देखील सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी इथं आवर्जून आज उपस्थित राहिले त्यांचाही मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. माजी नगरसेवक कल्याणजी राक्षे हे देखील इथं आवर्जून उपस्थित होते त्यांचंही मी आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमानंतर अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.